हा जो हे तुम्हाला दगड दिसत आहे, दगड नाही ना, या पुलाच्या बांधकामाचा हा भाग आहे मटेरियल मधला. आणि आपण बघू शकतात या ठिकाणी आता ते पूर्ण उलून गेलेलं आहे आणि काम इथं चालू आहे. या ठिकाणी इकडे जर कॅमेरा फिरवला तर काम चालू आहे. काम चालू असताना या कामाची अवस्था या पद्धतीने आहे. तर संबंधित गुत्तेदार पूर्ण रस्त्याचं आणि या पुलाचं काम कसं करीत असतील यावरून आपल्याला दिसतंय. तर कवडगाव फाटी ते बोरखेड फाटीपर्यंत जे रस्ता सुरू आहे ते एकतर निकृष्ट दर्जाचा सुरू आहे. या भागातले कवडगाव ओढा असेल, ममतापूर, बोरखेड, सर्व या भागातले हे कवडगाव असेल, तंडे असतील, त्या भागातले सर्व नागरिक आता प्रचंड आक्रमक झालेले आहेत की हे रस्ता तर निकृष्टच आहे, परंतु हे पुलाचं काम सुद्धा निकृष्ट केलं जात आहे. आपल्याला माहीत आहे की गेल्या अतिवृष्टीच्या काळामध्ये मागल्या पुलावर पुलाच्या दरम्यान जी नदी आहे त्या ठिकाणी 1-2 दुर्घटना घडल्या होत्या. त्या ठिकाणी काही युवकांना आपले प्राण गमवावे लागले होते. कशामुळे? तर त्या ठिकाणी त्यावेळेसचा पूल अत्यंत खुजा होता आणि म्हणून आता ह्यावेळेस जे काम होईल की मोठा जरी नदीला आला तरी माणसाला सुलभतेनं जाता येता यावं यासाठी बनवलं. परंतु तो पूल आज आम्ही बघितला तर अशा पद्धतीने बनवला आहे की त्या पुलाचा काहीही उपयोग होणार नाही. एकेच पुरामध्ये त्या पुलाचा जे भराव आहे ते तुटून जाणार आहे, ते वाहून जाणार आहे आणि ह्या भागातल्या नागरिकांची अशा निकृष्ट कामामुळे गैरसोय होणार आहे. तर हे प्रचंड गंभीर बाब आहे. याच्याकडे प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे. आता आम्ही सर्व या ठिकाणचे नागरिक बघा स्पष्ट आता काय राहिले ह्याच्यामध्ये, ह्याच्यात जीव निघून गेला ना सगळा. म्हणजे ह्याच्यामध्ये व्यवस्थित सिमेंट काळे बी केने फक्त 2-2.5 इंच माल टाकलाय. हो हे सगळं पाणी नाही, काय नाही, काय नाही. करायच्या अगोदर चालले रे बरं. हो आता कोणता म्हणायचा BBM प्रकार हा सिमेंट मध्ये. हे थोडं जवळ झूम घ्यायला हे करायचं. बघा रे, म्हणजे काहीच नाही ह्याच्यामध्ये, सिमेंट नाही व्यवस्थित, नुसतं मटेरियल टाकून दिलंय, त्याला पाणी टाकलं नाही, आता हे उकरलंय, काय राहिलं नाही, निकृष्ट झालंय आता हे सगळं. हे रस्ता टिकणार नाही ना हे भविष्यात कसला. त्यांना आता हे जर करायचं असलं तर हे आणि पाणी कधी बनला कधी आणि 8 दिवसानंतर पाणी टाकायला लागले त्याच्यावर. आता हे गहू करून 12-13 दिवस झाले, आज पाणी चालू केलं. हो काय कशाला जीवच नाही राहिला त्याच्यामध्ये. गुत्तेदाराची मजुरी आणि मनमानी सुरू येतं, बाकी काही नाही. आता शेवटी आता सवय लागली आता दाम पाणी वाचवण्यासाठी. बघा नुसत्या पायाने उकरायले हे का. बघा हे कशाला टिकते हे ट्रॅक्टरच्या उद्या उसाच्या ह्याने काहीच राहत नाही.